मधुकर शिकारे माझं नाव आहे। हा रस्ता होणं अत्यंत गरजेचं आहे। पाण्याची समस्या आहे इकडं, आणखी ड्रेनेज लाईन हे सगळ्या लाईन झालेल्या आहेत, पण रस्त्याची आणि पाण्याची खूप समस्या आहे इकडं। आणखी गार्डनची समस्या आहे, गार्डन नाही आहे इकडं। यावेळेस या रोड पासून इकडं आप्पासाहेब हिवाळे होते, आणि त्या रोड पासून म्हणजे या रोडची बाउंड्री होती, तिकडं सायली जमादार होत्या काँग्रेसच्या। आता प्रताप झाल्यामुळं आता कोणाची सध्याकडे हवा आहे किंवा कोणाची जास्त चर्चा आहे? आता काय बीजेपी शिवसेना सगळेच हे जोर आहे, पण तरी कोण वाटतं आपल्या वर्ष होईल? आहे बीजेपीची आहे हवा। बीजेपी का शिवसेना राष्ट्रवादी तिघांमध्ये टफ आहे चांगला। तर मुख्य समस्या काय आहे? मुख्य समस्या रस्त्याची समस्या आहे मेन। हा रस्ता होणं खूप गरजेचं आहे। त्याचा हा रस्ता जर रेणुका माता कमान ते देवळी आपले होळकर चौक खूप म्हणजे खूप धंद्यावर परिणाम झाला त्याच्यामुळं। माझं नाव वसीम इक्बाल देशमुख, सातारा परिसर 26 वाळकर मार्ग। याच्या अगोदर इथं सायली जमादार नगरसेवक होत्या काँग्रेसच्या, त्यांनी थोडंफार काम केलं। आता 8-10 वर्षापासून नगरपालिकेची जागा रिक्त निवडणूक झालेली नव्हती। 8-10 वर्षापासून जनतेच्या खूप समस्या आहे, रोडाची समस्या आहे, पाण्याची समस्या आहे, इकडे सरकारी दवाखाना नाही आहे, अंगणवाड्या नाही आहे, अशी खूप समस्या आहे जनतेच्या। आता 5 पक्ष समोर लढत आहे, त्यामध्ये आता अजितदादा गटाकडून फिरोज पटेल आहे, भाजपाकडून आप्पा हिवाळे, उद्धव बाटाकडून हरिभाऊ हिवाळे, असे सर्वच उमेदवार आहे। सर्वांकडून जनतेची अपेक्षा आहे, परंतु या भागात जे कामाची सुविधा, जे काम होऊ शकत्या, जे माणूस कामं करू शकतो, तो माणूस राष्ट्रवादीचा आहे, फिरोज भैया पटेल त्यांचे सहकारी आहे। असे खूप समस्या आहे इकडे जनतेच्या। फिरोज भैया यांनी जनतेच्या संपर्कात सदैव राहता, त्यामुळे त्यांना एक संधी द्यावी विकासासाठी, असं आपलं म्हणणं आहे। कोणाची हवा आहे? सध्या आता दोन्ही पक्षाची हवा आहे, भाजप आणि राष्ट्रवादी दोघांमधूनच फाईट आहे, आणि दोघांमधून एक येणार आहे कोणी घेऊन। आपण प्रभाग कोणता आहे आणि काय या भागाची प्रमुख समस्या? प्रभाग 26 हा प्रभाग 26 आहे। मी इथं ओम पॅराडाईज सोसायटी मध्ये राहते, सौ मनीषा दिलीप सोनवणे। पण इथे प्रॉब्लेम हा आहे का इथे धूळ हे एक प्रमुख कारण आहे, आणि रस्त्याचं रुंदीकरण व्हायला हवं। आणि आमच्या इथे पाण्याचा पण प्रॉब्लेम आहे, पिण्याचं पाणी नाहीये, आम्हाला रोज विकत जार आणावं लागतात किंवा मग विकत घ्यावं लागतात। जारची किंमत उन्हाळ्यात 50 रुपयाला एक जाते, और स्पीड ब्रेकर पण पाहिजेत इथे मध्ये हा, आणि रस्ता हा रुंद झाला पाहिजे, आणि हे इथलचे जे लाईट आहेत ते पण बंद आहे। काय वाटतं सध्या कोणाची इकडे हवा आहे किंवा कोणाचं नाव चर्चेला येतं की हा नगरसेवक होऊ शकतो म्हणून? ते तर काही सांगू शकत नाही, पण मागे कोणतरी आलं होतं आमच्याकडे, काय नाव होतं त्यांचं? हा हिवाळे सर आलेले होते आमच्याकडे। आता सध्या तर काही सांगू शकत नाही। बरं, या भागातील मुख्य समस्या काय समस्या? म्हणजे मुख्य समस्या आता जर सध्या हे आलेले पाईपलाईन आलेली, पण त्याची पाणी अजून आलेलं नाही, आणि ड्रेनेज लाईन पण आलेली, काही जण आता ते नवीन झालेले पाण्याचं ड्रेनेजचं ते अजून जॉईन झालेलं नाहीये। त्याच्यानंतर म्हणजे सध्या व्यवस्थित आहे। सध्या एवढंच आहे की ज्या गरीब लोकांना हे नाही, पाणी नाही, त्याची पिण्याची पाण्याची व्यवस्था सध्या तरी अडचण आहे। बरं, सध्या कोणत्या पक्षाची इकडे सध्या हवा आहे किंवा कोण निवडून येऊ शकतो? नाही, सध्या तर चारही याच्यात आहे, कारण का पैशाचा हे सध्या माणसाचा काहीच नाही, पैशाचा जो आहे त्यासाठी चारही याच्यात हे होऊ शकतं। आता काही गोष्टी याची होत्यात, काही गोष्टी होत्यात। तर मी पण सेनेचाच माणूस आहे, असं नाहीये की होऊ शकतं, पण जर माणसं चांगली असली। काय वाटतं आपल्याला कोण निवडून येऊ शकतं? आता बहुतेक तर शिवसेना येईल बहुतेक।
अच्छा, सांगाल दादा या भागाची समस्या काय आहे? आपलं नाव काय, प्रभाग कोणता आहे? 26 मधुकर राठोड. या भागातील समस्या काय आहे मुख्य? या भागातील सर्वात मोठी समस्या रोड. जे रोड डांबरीकरण केलेले त्यांना चेंबरच्या लाईन साठी, पाईपलाईन पाणीसाठी हे सगळं झालेले रोड फोडून टाकते. पाण्याची व्यवस्था तर नाहीच आहे. त्या रोड फोडल्यामुळे अक्षरशः डोळ्यात जाते. गाडी चालवायला याला खूप समस्या होते. विचार तुम्ही. ह्या रोडमुळं धुळीमुळे नागरिकांना डोळ्याला खूप त्रास होतो. टू व्हीलर चालवताना मणक्याचा त्रास होतोय. आरोग्याची सोय नाही. दुसरी गोष्ट म्हणजे मोठं गार्डन सुद्धा नाही ह्या परिसराला. खूप मोठा परिसर असून सुद्धा कोणी लक्ष देत नाही, प्रशासन लक्ष देत नाही. सध्या कोणाची हवा आहे इकडे? सध्या तर शिवसेना त्या आहे हवा. काय वाटतं कोण निवडून येईल या भागात? सध्या प्रमुख प्रभाग पडलेले. हो, तर वाटलं युतीची सरकार येईल. नमस्कार, माझं नाव चिराग योगेश किलोसे आहे. गेल्या 15 वर्षापासून आपलं इथं दुकान आहे. हा भाग आहे ना, प्रभाग क्रमांक 26 मध्ये येतो. इथे मुख्य म्हणजे रोडची फार मोठी अडचण आहे. व्यवसायासाठी तर रोड म्हणजे मुख्य साधन सांगावा की बाबा जिथे जिथे रोड असला तिथं व्यवसाय चांगला होतो. आणि आपल्या भागामध्ये रोडाची कारणामुळे एवढी धूळ उडते की व्यवसाय करणं फार कठीणच झालेलं आहे. आणि मुख्य म्हणजे पाण्याची पण फार त्रास होतो इथं की ना, उन्हाळ्यामध्ये पाण्याचा त्रास आहे. रस्ते नाहीत, ड्रेनेज वगैरे आता टाकलेले आहेत, पण त्याच्यामुळं लोकांना येण्या जाण्यामुळे पण फार आहे ना त्रास होतोय. हे सहन करावं लागतं लोकांना. तर ह्यासाठी जरा शासनाने बघावं इकडे, महानगरपालिकेनं. यापूर्वीच्या नगरसेवकने काय केलं मुख्य? नगरसेवकांनी त्यांच्या पद्धतीने आता ते कार्य केलेले आहेत. पुढे त्यांनी व्यवस्थित करावे हीच आमची चांगली. सध्या या भागामध्ये कोणत्या पक्षाची सध्या हवा आहे किंवा कोणत्या पक्षाचा जास्त जोर दिसतोय आपल्याला? पक्ष आता सध्याला आहे ना असं नाही सांगता येणार की कोणत्या पक्षाचा आहे ना जोर जास्त आहे. सगळ्या म्हणजे जास्त करून आता आहे ना जेवढं ऐकण्यात येतं, एक आपले हरिभाऊ आणि दुसरे आपले फिरोज पटेल यांचे सध्या जास्त चर्चा चालू आहेत. तर या दोन पक्षांचं मध्ये आहेत सध्या. येणाऱ्या नगरसेवकांनी काय करावं? येणार नगरसेवकांनी सर्वात अगोदर तर रोडची समस्या सोडवावी. नंतर पाण्याचा प्रश्न आहे. पुढे ना आरोग्य सेवा द्यावी चांगली. हीच समस्या नगरसेवकांनी पूर्ण करावी.